नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध सुद्धा ही आईस्क्रीम खाऊ शकता अशी पौष्टिक अशी ड्रायफ्रूट आईस्क्रीम तयार करणार आहोत. बनवायला खूपच सोपी अशी आहे. यामध्ये आपण साखर, गुळाचा वापर केलेला नाही, तरी देखील मस्त गोडसर ही आईस्क्रीम तयार होणार आहे. घरात जर ड्रायफ्रूट हे उपलब्ध असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या पटकन ही पाहता क्षणीच बनवू शकाल. इतकी सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे. चवीला म्हणाल तर भन्नाट अशी लागते, मस्त क्रीमी आणि मऊसूद तयार होते. चला तर मग ही पौष्टिक अशी आईस्क्रीम कशी तयार करायची ते बघूया. तर ही मस्त मऊसूद अशी हेल्दी आईस्क्रीम तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये सर्वात अगोदर काही ड्रायफ्रूट हे भिजत घालायचे आहेत. तर सर्वात अगोदर बाउल मध्ये मी 1 कप इतके मखाने घेतले. तर मखाने मध्ये भरपूर असे पौष्टिक गुण आहे. सोबतच 10 ते 12 बदाम. बदाम मध्ये विटॅमिन ई असते, त्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तर समप्रमाणामध्ये 10 ते 12 काजू घेतले. काजू सुद्धा डायबिटीज साठी, केसांसाठी, त्वचेसाठी तसेच पचनशक्तीसाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आणि इथे मी 2 अक्रोड घातलेले आहे. तर अक्रोड सुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी बहुगुणी असे आहे. तर ह्या आईस्क्रीम मध्ये आपण साखर किंवा गुळचा अजिबात वापर करणार नाही. त्यासाठी इथे मी खजूर वापरलेले आहे. जी काळ्या रंगाची ओलसर खजूर असते ती वापरलेली आहे आणि ती 1 कप घेतलेली आहे. त्यातील बिया काढून ती स्वच्छ करून घेतली. साधारणपणे 10 ते 12 इतके मी खजूर वापरलेले आहे. त्यामुळे परफेक्ट अशी गोडीची मस्त गोडसर ही आईस्क्रीम तयार होणार आहे. शिवाय हेल्दी तयार होणार आहे, कारण आपण यामध्ये साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाही. त्यानंतर इथे बघा 1 चमचा कोको पावडर घेतलेली आहे. तर ही कोको पावडर बघा अशा चॉकलेटी रंगाची असते. यामुळे आईस्क्रीमला रंग तर सुरेख येईल, शिवाय मस्त चॉकलेटी फ्लेवर सुद्धा येईल. तर ही कोको पावडर किराणा माल किंवा डीमार्ट मध्ये, मॉल मध्ये सहजरित्या मिळून जाते. तर आता हे सर्व साहित्य भिजण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केला आहे. तर सारख्याच मापाने इथे 1 कप दूध घालायचं. दूध हे कोमट करून घ्यायचं आणि नंतरच घालायचं. थंड दूध वापरू नका, कारण हे सर्व साहित्य आपल्याला लवकरात लवकर भिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे इथे मी कोमट दुधाचा वापर केला. कोमट दूध वापरल्याने सर्व साहित्य अर्ध्या तासातच छान मुरलं जातं, सॉफ्ट होतं. तर बघा हे झाकण लावून अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकाल सर्व साहित्य हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे आणि दूध सुद्धा थंड झालेलं आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भिजले गेलेले आहे. बघा छान सॉफ्ट झालेले आहे आणि दुधाचं प्रमाण सुद्धा परफेक्ट आहे. तर 1 कपच दूध यामध्ये मी वापरलेलं होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं. पण त्या अगोदर यामध्ये मी 2 छोटे चमचे मिल्क पावडर म्हणजेच दुधाची पावडर वापरणार आहे. त्यामुळे काय होईल, आईस्क्रीम ही मस्त क्रीमी अशी तयार होईल. दूध पावडर वापरायची नसेल तर यामध्ये तुम्ही दुधावरची जी घट्ट अशी साय असते ती सुद्धा 2 ते 3 चमचे वापरू शकता. आणि आता यामध्ये फ्लेवर साठी इथे माझ्याकडे आईस्क्रीम इसेन्स आहे, ते मी इथे 2 ते 3 ड्रॉप टाकणार आहे. याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स असतं ते ऍड केलं तरी चालेल. आणि नंतर झाकण लावून हे वाटून घेतलं. मिश्रण बघा असं घट्ट तयार झालेलं आहे. यामध्ये आपण फक्त 1 कपच दूध वापरलेलं होतं. आता यामध्ये मी अर्धा कप दूध आणखी घालणार आहे. तर हे दूध घालताना तापवून थंड केलेले दूध मी यामध्ये वापरलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा फिरवल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता, मस्त क्रीमी असं आलेलं आहे आणि परफेक्ट तयार झालेला आहे. तर यामध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत 1.5 कप दुधाचा वापर केलेला आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकाल. या पद्धतीनेच करून घ्या. जास्तही दुधाचा वापर करू नका, नाहीतर मग आईस्क्रीम सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर याच पद्धतीचं असं घट्टसरच टेक्स्चर ठेवा, जास्तही पातळ करू नका. तर आता हे मी एका बाउल मध्ये काढून घेते, किंवा ज्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम सेट करायची आहे अशा कंटेनर मध्ये हे काढून घ्या. शक्यतो हवाबंद असा डबा घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये आईस क्रिस्टल सुद्धा तयार होत नाही आणि मस्त अशी आईस्क्रीम सेट होते. तर बघा सर्व मिश्रण मी ह्या बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे.
व्यवस्थित असं सेट करून घेतलं, एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। आता यावर मी माझ्याकडे काही चोको चिप्स आहे व्हाईट कलरचे ते ऍड करते। हे पूर्णतः ऑप्शनल आहे। बघा तर मस्त असं दिसत आहे। आणि आता यावर क्लीन रॅप किंवा एखादा प्लास्टिकचा पेपर लावला तरी चालेल। आईस्क्रीम अशी प्लास्टिकच्या पेपरने कव्हर केल्यामुळे यामध्ये मॉइश्चर जमा होत नाही आणि आईस क्रिस्टल सुद्धा आईस्क्रीम मध्ये बनत नाही। आता यावर झाकण लावायचं आणि आता ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर ठेवून द्यायची। तर आईस्क्रीम सेट होण्यासाठी रात्रभर मी हे आईस्क्रीम फ्रीजर मध्ये ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल मस्त अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे। अजिबात हाताला चिटकत नाही, छान सेट झालेली आहे। तर आईस्क्रीमच्या स्पूननेही आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। बघा अगदी सहजरित्या निघत आहे, छान सेट झालेली आहे, मऊसूद अशी बनलेली आहे। जेव्हा आपण खातो तेव्हा यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल हे लागत नाही। यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपण साहित्य वापरलेले नाही। घरच्या साहित्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करून अगदी हेल्दी, मस्त, आरोग्यदायी, पौष्टिक अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे, जे की घरात असणारी वयोवृद्ध किंवा लहान मुलं किंवा हेल्थ कॉन्शियस लोक सुद्धा ही आईस्क्रीम विदाउट गिल्ट खाऊ शकतात। जवळून बघा, अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच ही आईस्क्रीम परफेक्ट अशी सेट झालेली आहे। दिसायला देखील सुंदर आहे आणि खायला तितकीच चविष्ट अशी लागते। तर करून बघा, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। तर यावर डेकोरेशन साठी मी काही स्प्रिंकल घातलेले आहे। बघा छान कलरफुल हे दिसत आहे। तर अशाच पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज मी नेहमी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। तर अशाच पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।